आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे। सर, अशोक चव्हाण यांचा अधिकृत प्रवेश जो आहे तो काही वेळापूर्वी झालेला आहे, काय प्रतिक्रिया? काय प्रतिक्रिया देणार? भारतीय जनता पार्टीला त्यांची जी ताकद आहे ती स्वतःची कमी आहे असं वाटतं, म्हणून हा पक्ष तो पक्ष फोडायचं काम करतायत आणि लोकशाहीचा गळा घोटतायत। बाकी काय बोलणार त्याच्याविषयी? खरं तर अशोक चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा काँग्रेसने मला खूप दिलं, मात्र मी देखील काँग्रेसला खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे मी माझा वैयक्तिक विचार घेऊन पुढे निघालेलो आहे असं त्यांनी म्हटलं। शुभेच्छा आहे त्यांना, त्याच्याविषयी काय बोलणार आपण? शुभेच्छा आहे, पण आता एवढे दिवस देणं आणि घेणं काय असतं? देणं घेण्यासाठी थोडी असते सगळ्या गोष्टी। काय विचार असतो, काय विचारसरणी असती, की अटॅचमेंट असते का? सगळ्या ठिकाणी व्यवहार बघितला पाहिजे का? मला वाटतं अशोकराव चव्हाणचे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात। त्यांचाच काँग्रेससाठी कॉन्ट्रीब्युशन किती शंकरराव चव्हाणांचं। असं असताना एखादा पक्ष सोडणं हे चांगलं नसतंच। असं म्हटलं जातं की मराठवाड्यामध्ये आता भाजपची ताकद जी आहे ती वाढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात भाजप वाढेल। अशोक चव्हाण काय लगे फार मोठे नेते लागून गेले, ठीक आहे, नांदेडपुरते असेल, नांदेड शहरापुरते। नांदेड ग्रामीणमध्ये सुद्धा शिवसेनेचे 4 आमदार होते, निवडून आले। आता ठीक आहे, आता ते गेले तिथं निवडणूक लढवतील असं कुठेच लगे त्यांचं सगळं। मग त्यांचं जर खूप बाले केलं तर तेच मागच्या वेळेस हारले स्वतः लोकसभेला। पण तरी भाजपने त्यांना प्रवेश दिलेला आहे, काय कारण असेल? राज्यसभेचं गणित कुठेतरी बिघडेल यामुळे? नाही, काय बिघडणार नाही। त्यांनी एकट्याने राजीनामा दिला, अजून कोण येतं कोण येत नाही माहिती नाही। परंतु अशोकराव चव्हाण यांना स्वतः मागच्या वेळेस पराभव पाहावा लागलेला आहे नांदेडमध्ये। नांदेड शहरात अजूनही उभं राहण्याची त्यांची हिंमत नाही आहे, ते नांदेडच्या ग्रामीण भागात उभं राहतात। त्यामुळे असं काय खूप भारतीय जनता पार्टीला फायदा होईल अशातला काय भाग आहे? काय होत नाही असं। आपण पाहतोय की अशोकराव चव्हाण यांच्या जाण्याने मराठवाड्यात भाजपाला फायदा होईल असं काहीही नाही, अशी एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे त्या ठिकाणी अंबादास दानवे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, नेवासा, नगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।